स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी योजनेतल्या एका मोठ्या बदलावर बोलणार आहोत. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याबद्दल 18 सप्टेंबर 2025 ला एक परिपत्रक आले आणि या योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आता काहीतरी नवीन करणं गरजेचं झालंय. अगदी हो ना. ही योजना राज्यातल्या अनेक महिलांसाठी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि आता यात काय तर आधार कार्ड वापरून ई-KYC नावाची एक प्रक्रिया पूर्ण करणं हे अनिवार्य केलंय. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की हे ई-KYC काय आहे, का आलंय, याची गरज काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करायचं कसं. हो. उद्देश हाच की ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचावी. कारण योजनेचे मूळ हेतू खूप चांगले आहेत नाही का. म्हणजे महिलांना आर्थिक मदत मिळावी, बरोबर. त्यांचं आरोग्य सुधारावं आणि कुटुंबात त्यांचं स्थान अधिक मजबूत व्हावं. अगदी. आणि ह्याच हेतूंसाठी योजनेचा पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जातो, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी म्हणतो. तर याच डीबीटीमध्ये अधिक अचूकता यावी, म्हणजे पैसे योग्य व्यक्तींपर्यंतच पोचावेत, यासाठी हे ई-KYCचं पाऊल उचललेलं दिसतंय. ठीक आहे, मग सुरुवात इथून करूया की हे ई-KYC अचानक का लागू झालं, म्हणजे याच्यामागे नक्की काय कारणं आहेत. हो, नक्कीच. याची काही कायदेशीर आणि प्रशासकीय कारणं आहेत. त्याचा उल्लेख त्या परिपत्रकात आहेच. अच्छा. पहिली गोष्ट म्हणजे आपला आधार कायदा 2016. या कायद्यातलं कलम 7 आहे. त्या कलमानुसार सरकारला हा अधिकार आहे की सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आधार नंबर देणं किंवा आधार वापरून ओळख पटवणं म्हणजे प्रमाणीकरण ते बंधनकारक करू शकतं. ओके, म्हणजे कायद्यातच तशी तरतूद आहे. बरोबर. आणि याच कायद्याचा आधार घेऊन महिला व बालविकास विभागाने 1 ऑगस्ट 2024 ला एक अधिसूचना काढली होती. अच्छा, म्हणजे याच वर्षी. त्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे चालू ठेवायचा असेल तर आधार नंबर देणं किंवा आधार प्रमाणीकरण करणं आता आवश्यक आहे. म्हणजे काय की योजनेला आधारशी जोडायची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली. याचा फायदा काय होतो की डीबीटी योजनांमध्ये कोण लाभार्थी आहे हे तपासणं सोपं होतं. बरोबर. म्हणजे ड्युप्लिकेशन किंवा चुकीच्या व्यक्तीला लाभ हे टाळता येतं. अगदी. एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळत नाही किंवा चुकीच्या व्यक्तीकडे पैसे जात नाहीत. हे झालं एक कारण. ठीक आहे. दुसरं कारण म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय. त्यांनी असं ठरवलंय की आता दरवर्षी जून महिन्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपलं ई-KYC करायचं आहे. काय म्हणता? म्हणजे हे फक्त एकदाच करून नाही थांबवायचं, दरवर्षी? हो, दरवर्षी करावं लागणार आहे. अच्छा, हे महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तांत्रिक परवानगी. म्हणजे हे आधार वापरून ई-KYC करण्यासाठी UIDAI आहे, जी संस्था आपल्या आधार कार्ड बघते. हो, UIDAI. यांनी महिला व बाल विकास विभागाला सब अवा सपुआ म्हणून मान्यता दिली आहे. सब अवा सपुआ हे काय असतं नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर विभागाला आता अधिकृतरित्या लाभार्थ्यांची ओळख तपासण्यासाठी आधार वापरण्याची परवानगी मिळाली आहे. ओके. त्यामुळेच ते आता ही प्रक्रिया राबवू शकत आहेत. अच्छा, म्हणजे याची बऱ्यापैकी तयारी आधीपासून सुरू होती असं म्हणायला हरकत नाही. हो. थोडक्यात सरकारला आता खात्री करून घ्यायची आहे की मदत फक्त योग्य व्यक्तीच्याच खात्यात आधार पडताळणी करून जमा व्हावी. अगदी बरोबर. आता या नवीन परिपत्रकातून लाभार्थ्यांसाठी मुख्य गोष्टी काय आहेत? काय करणं अपेक्षित आहे त्यांच्याकडून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिपत्रकाने एकदम स्पष्ट केले की योजनेचा लाभ पुढे मिळवायचा असेल तर प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला ई-KYC करणं आता बंधनकारक आहे. बंधनकारक? हो. आणि आधार वापरूनच ही ओळख पडताळणी होणार आहे. ठीक आहे. आणि यासाठी काय डेडलाईन वगैरे आहे का? वेळेचं बंधन आहे ना. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्ष द्यायला हवं. सांगा. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2025-26 साठी हे परिपत्रक ज्या दिवशी निघालं म्हणजे 18 सप्टेंबर 2025 त्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत हे पूर्ण करायचं आहे. 2 महिने म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, साधारण 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत. बरोबर. 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख असेल या वर्षासाठी. आणि पुढच्या वर्षांपासून? आणि पुढच्या वर्षांपासून म्हणजे 2026-27 पासून दरवर्षी जून महिना सुरू झाला की 2 महिन्यांच्या आत हे वार्षिक ई-KYC करावं लागेल. म्हणजे दरवर्षी साधारणपणे जून आणि जुलै महिन्यात ही प्रक्रिया करावी लागेल. हो, दरवर्षी. ठीक आहे. हे करायचं कुठे? म्हणजे घरी बसून करता येतं की कुठे जावं लागतं? यासाठी शासनाने एक खास वेबसाईट सुरू केली आहे. पत्ता आहे https
ladkibaine.maharashtra.gov.in. ladkibaine.maharashtra.gov.in. ओके. हो, याच वेबसाईटवर ई-केवायसी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पण थांबा, इथे एक गोष्ट मला थोडी वेगळी वाटतीये. परिपत्रकात असं म्हटलंय की जर कोणी वेळेत म्हणजे त्या 2 महिन्यात ई-केवायसी केलं नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील. आता याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? पुढील कार्यवाहीस पात्र राहतील म्हणजे काय? काही दंड वगैरे आहे का? हो, हा शब्दप्रयोग खरंच थोडा संदिग्ध आहे. म्हणजे पुढील कार्यवाहीस पात्र राहतील म्हणजे नेमकं काय होईल हे परिपत्रकात स्पष्ट केलेलं नाहीये. अच्छा. पण अंदाज असा लावता येतो की कदाचित ज्यांचं ई-केवायसी वेळेत होणार नाही त्यांच्या अर्जाची किंवा त्यांच्या पात्रतेची पुन्हा एकदा सखोल तपासणी केली जाईल. म्हणजे अजून चौकशी होऊ शकते. होऊ शकते. किंवा हेही शक्य आहे की जोपर्यंत ते ई-केवायसी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणं तात्पुरतं थांबवलं जाईल. म्हणजे पैसे येणं बंद होऊ शकतं. तात्पुरतं, हो, शक्यता आहे. निश्चित काय होईल हे जरी स्पष्ट नसलं तरी काहीतरी पुढची पायरी उचलली जाईल हे नक्की दिसतंय. त्यामुळे लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं त्यांच्याच हिताचं आहे. बरोबर आहे. नाहीतर उगाच नंतर त्रास नको. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे ई-केवायसी नक्की करायचं कसं? स्टेप बाय स्टेप. अनेकांना कदाचित ही ऑनलाईन प्रक्रिया जरा किचकट वाटू शकते. हो, शक्य आहे. परिपत्रकात एक फ्लोचार्ट दिलाय आपण. त्यावरूनच सोप्या भाषेत समजून घेऊया का? काय आहेत टप्पे? हो, नक्कीच. तसं पाहिलं तर प्रक्रिया सरळ आहे. पहिला टप्पा काय आहे? 1. सगळ्यात आधी लाभार्थ्याला त्या वेबसाईटवर जायचं आहे, ladkibaine.maharashtra.gov.in. ठीक आहे, वेबसाईट उघडली. पुढे? वेबसाईट उघडल्यावर समोरच म्हणजे मुखपृष्ठावर होम पेजवर ई-केवायसी असं लिहिलेलं एक बॅनर दिसेल किंवा लिंक दिसेल. त्यावर क्लिक करायचं. ओके, ई-केवायसी बॅनरवर क्लिक केलं. 2. क्लिक केल्यावर एक नवीन पेज किंवा फॉर्म उघडेल. तिथे स्वतःचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली एक चित्र दिसेल ज्यात काही वेडीवाकडी अक्षरं किंवा आकडे असतील. त्याला कॅप्चा म्हणतात. हो, ते असतं वेबसाईटवर. ते जसेच्या तसे खालच्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. हे फक्त तुम्ही माणूस आहात की रोबोट हे तपासण्यासाठी असतं. बरं. मग तिथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत आहे असं लिहिलेलं असेल त्याच्या बाजूच्या छोट्या चौकोनात टिक करायचं. म्हणजे कन्सेंट द्यायचा. हो, संमती. आणि मग सेंड OTP नावाचं बटन दाबायचं. ठीक आहे, सेंड OTP दाबलं. आता काय होईल? आता इथे एक चांगली गोष्ट आहे. सिस्टीम लगेच 2 गोष्टी तपासते. काय? पहिली, या आधार नंबरचं ई-केवायसी आधीच झालेलं आहे का? जर असेल तर तिथेच मेसेज येईल की तुमचे ई-केवायसी आधीच पूर्ण झाले आहे आणि प्रक्रिया पुढे जाणार नाही. अच्छा, म्हणजे डबल नाही होणार. नाही. आणि दुसरी गोष्ट, हा आधार नंबर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे का? जर नसेल तर आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा मेसेज येईल. अरे वा, म्हणजे सुरुवातीलाच कळतं की आपण पात्र आहोत की नाही किंवा आपलं झालंय की नाही. बरोबर, उगाच पुढची प्रक्रिया करायला नको. हे चांगलं आहे. मग समजा आधार नंबर पात्र असेल आणि ई-केवायसी बाकी असेल तर मग पुढचा टप्पा 3. आधार कार्डाशी जो मोबाईल नंबर जोडलेला आहे, लिंक केलेला आहे. हो, तो महत्वाचा आहे. त्या मोबाईलवर एक 6 अंकी कोड येईल ज्याला OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड म्हणतात. तो OTP आला की मग? तो आलेला OTP तिथे स्क्रीनवर दिलेल्या जागेत टाकायचा आणि सबमिट किंवा व्हेरीफाय OTP असं बटन असेल ते दाबायचं. झालं. म्हणजे इथे माझं स्वतःचं आधार व्हेरिफिकेशन झालं. तुमचं झालं, पण प्रक्रिया अजून बाकी आहे. अजून काय? 4. आता पुढचा टप्पा येतो आणि हा थोडा वेगळा आहे जसं तुम्ही म्हणालात. इथे लाभार्थ्याला स्वतःच्या पतीचा आधार नंबर टाकायचा आहे. पतीचा? हो. आणि जर लाभार्थी अविवाहित असेल किंवा विधवा असेल किंवा समजा पती नसेल तर वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. पती किंवा वडील दोघांपैकी एकाचा? हो, तिथे तसा पर्याय असेल बहुतेक. परत तिथेही कॅप्चा टाकायचा, संमतीच्या बॉक्समध्ये टिक करायचं आणि सेंड OTP वर क्लिक करायचं. म्हणजे एका पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर OTP जाणार. बरोबर, त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर. पण मग इथे मला एक प्रश्न पडतोय, म्हणजे लाभार्थीचं स्वतःचं आधार प्रमाणीकरण झालं, मग परत पती किंवा वडिलांच्या आधार प्रमाणीकरणाची गरज का? हो, हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे. याचं स्पष्टीकरण परिपत्रकात दिलेलं नाहीये, पण काही शक्यता असू शकतात. जसं की? एक म्हणजे एका कुटुंबातून किती जण लाभ घेत आहेत याची पडताळणी करणं सोपं जावं यासाठी असू शकतं. कारण योजनेत कुटुंबातून किती महिला लाभ घेऊ शकतात यावर मर्यादा आहे. अच्छा, म्हणजे फॅमिली युनिट व्हेरीफाय करायला. हो,
किंवा दुसरी शक्यता म्हणजे योजनेच्या लाभासाठी ही एक अतिरिक्त खात्री करण्याची पद्धत असेल, डबल चेकिंग. पण यामुळे काही अडचणी येऊ शकतात ना? नक्कीच. काही प्रश्न नक्कीच उभे राहतात. जसं की जी महिला एकटी राहते किंवा विधवा आहे आणि वडीलही हयात नाहीत, तिने काय करायचं? बरोबर. किंवा ज्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल किंवा तो नंबर बंद असेल तर? प्रक्रिया कशी पूर्ण होणार याबद्दल अजून स्पष्टता यायला हवी असं वाटतं. खरंय, हे मुद्दे आहेत. तर मग समजा 5. पती किंवा वडिलांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर आलेला OTP टाकला आणि सबमिट केलं. पुढे पुढे 6. लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. तिथे ड्रॉपडाऊन मेनू असेल बहुतेक, त्यातून योग्य प्रवर्ग निवडायचा. ओके, जात प्रवर्ग निवडला. 7. आता 2 खूप महत्वाच्या घोषणा आहेत, म्हणजे डेक्लेरेशन्स, ज्यांना होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. या घोषणा काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. कोणत्या घोषणा आहेत त्या? पहिली घोषणा साधारणपणे अशी आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणजे स्वतः, पती, अविवाहित मुले, कोणी सरकारी नोकरीत नियमित कायम नाहीत किंवा सरकारकडून पेन्शन घेत नाहीत. अच्छा, याला होय किंवा नाही म्हणायचंय. हो. आणि दुसरी घोषणा, माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेत आहे किंवा घेत असेल. इथेही होय किंवा नाही निवडायचं. बरोबर. या घोषणा इतक्या महत्वाच्या का आहेत? खूप महत्वाच्या आहेत, कारण या थेट योजनेच्या पात्रतेच्या नियमांशी संबंधित आहेत. म्हणजे सरकार हे तपासत आहे की लाभार्थी योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करतो की नाही. अच्छा, म्हणजे गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून. अगदी. उदाहरणार्थ, कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार किंवा पेन्शनर नसावा हा नियम आहे. तसेच एका कुटुंबातून किती महिला लाभ घेऊ शकतात यावर पण मर्यादा आहे. तर योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र व्यक्तींपर्यंतच पोचावा, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी हे निकष आहेत. हे योजनेच्या मूळ उद्दिष्टांची सुसंगत आहे. समजलं. 8. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होय किंवा नाही मध्ये दिल्यावर खाली एक छोटा चेकबॉक्स असेल, त्यावर टिक करायचं. हे म्हणजे तुम्ही सगळी माहिती बरोबर दिली आहे आणि नियम मान्य आहेत याची खात्री. फायनल कन्फर्मेशन सारखं. हो. आणि मग सबमिट किंवा फायनल सबमिट असं बटन असेल, ते दाबायचं. आणि मग जर सगळी माहिती बरोबर भरली असेल आणि प्रक्रिया यशस्वी झाली तर स्क्रीनवर लगेच हिरव्या रंगात एक मेसेज दिसेल, सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. वा, म्हणजे काम झालं. हो, इथे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली. चला, म्हणजे प्रक्रिया तशी पाहिली तर सरळ आहे. फक्त 2 OTP लागतील, स्वतःचा आणि पतिवडिलांचा, आणि त्या 2 घोषणांना उत्तर द्यायचंय. हो, मुख्य टप्पे हेच आहेत. पण आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया. हे सगळं KYC करणं, याचा व्यापक अर्थ काय आहे? हे का महत्वाचं आहे असं वाटतं? याचं महत्त्व 2-3 पातळ्यांवर आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हे सरकारी योजनांमधलं डिजिटल पडताळणीकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या आधार कार्डाशी जोडला जातोय. म्हणजे आधार बेस्ड व्हेरिफिकेशन. हो. यामुळे DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण जास्त प्रभावी आणि अचूक होईल अशी अपेक्षा आहे. सरकारला खात्री पटेल की पैसा बरोबर व्यक्तीपर्यंत पोचतोय, मध्ये कुठे गळती होत नाहीये. हे तर चांगलं आहे. अगदी. आणि जर आपण अजून व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर सरकारी कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधारसारख्या डिजिटल साधनांचा वापर वाढवण्याचा एक मोठा ट्रेंड दिसतोय, नाही का? हो, अनेक योजना आता आधार लिंक्ड आहेत. बरोबर. यामागचा मुख्य हेतू हाच असतो की मधल्या टप्प्यात होणारी गळती थांबवावी आणि लाभ थेट गरजींपर्यंत पोहोचावा, कार्यक्षमता वाढावी. पण याची दुसरी बाजू पण असेलच ना? हो, नक्कीच आहे. जेव्हा प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होते तेव्हा लाभार्थ्यांवर काही जबाबदाऱ्या येतात. जसं की त्यांच्याकडे आधार कार्ड हवं, ते मोबाईल नंबरशी जोडलेलं हवं, आणि तो मोबाईल चालू स्थितीत हवा OTP येण्यासाठी. बरोबर, इंटरनेटची सोय हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑनलाईन प्रक्रिया करण्याची किंवा कोणाकडून तरी करून घेण्याची माहिती आणि क्षमता हवी. डिजिटल साक्षरता म्हणू शकतो आपण. हां, मुद्दा महत्त्वाचा आहे. यामुळे एक साहजिक प्रश्न उभा राहतो, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा दुर्गम भागातल्या महिला.
हां, किंवा ज्या कमी शिकलेल्या आहेत किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सहज उपलब्ध नाही, त्यांना या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. नक्कीच येऊ शकतात. मग अशा वेळी त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारकडून काय मदत मिळेल? काही सपोर्ट सिस्टीम आहे का? उदाहरणार्थ आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतींमध्ये काही सोय असेल का? बरोबर. किंवा एखादी हेल्पलाईन. याबद्दल परिपत्रकात काही स्पष्ट उल्लेख नाहीये, पण ही एक खूप महत्वाची व्यावहारिक बाजू आहे ज्याचा विचार प्रशासनाला करावा लागेल. हो, नाहीतर असं व्हायला नको की कोणीतरी पात्र आहे पण फक्त ही डिजिटल प्रक्रिया येत नाही म्हणून लाभापासून वंचित राहील. अगदी. तंत्रज्ञान वापरताना ते सर्वांसाठी सोयीचं कसं होईल याचा विचारही तेवढाच महत्वाचा आहे. इन्क्लुजनचा मुद्दा आहे हा. खरं आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य सारांश काढायचा झाला तर तो असा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना आता दरवर्षी आधार वापरून ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. बरोबर. या वर्षासाठीची मुदत आहे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि पुढच्या वर्षांपासून दरवर्षी जून-जुलै महिन्यात हे करावं लागेल. हो. आणि हे करायचं आहे https.ladkibahin.maharashtra.government.in या पोर्टलवर जाऊन. स्वतःचा आणि पतिवडिलांचा आधार OTP लागेल आणि 2 घोषणांना उत्तर द्यावं लागेल. अगदी बरोबर. हे मुख्य मुद्दे आहेत. ठीक आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण बोललो की या योजनेचा एक उद्देश कुटुंबात महिलांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करणे हा सुद्धा आहे. हो, सुरुवातीलाच उल्लेख केला होता आपण. आता या ई-केवायसी प्रक्रियेत आपण पाहिलं की महिलेसोबतच तिच्या पती किंवा वडिलांच्याही आधार प्रमाणीकरणाची अट आहे. ही अट एकीकडे पडताळणीसाठी आणि अचूकतेसाठी गरजेची वाटू शकते, हे मान्य. पण दुसरीकडे याचा असा अर्थ होतो का की महिला स्वतःच्या लाभासाठी सुद्धा पतीवर किंवा वडिलांवर अवलंबून राहतेय? म्हणजे ती स्वतंत्रपणे ही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. हो, एका अर्थाने. तिला त्यांच्या मदतीची, त्यांच्या OTPची गरज पडणार आहे. मग ही प्रक्रिया नकळतपणे योजनेच्या महिला सक्षमीकरण या उद्दिष्टापासून थोडी दूर तर जात नाही ना? हा विचार करण्यासारखा पैलू आहे खरंच. हा एक संभाव्य ताण आहे योजनेची घोषित उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील प्रक्रिया यातला. यावर विचार व्हायला हवा. नक्कीच. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. योजनेची अंमलबजावणी आणि तिची मूळ उद्दिष्टे यातला समतोल कसा साधला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की या माहितीमुळे लाभार्थी महिलांना या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता मिळाली असेल आणि त्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील. धन्यवाद.